नमस्कार. अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. पाहूया आताची महत्त्वाची बातमी. लिलावधारक, राजकारणी, उच्चपदस्थ सरकारी कर्मचारी, अधिकारी यांनी संगनमतानी 8.5 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला. त्या विरोधात जनहित याचिका हिंदू जनजागृती समितीतर्फे माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात दाखल झाली. त्यात एक चौकशी समिती नेमण्यात आली आणि चौकशी समितीने 16 लोकांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवा असा आदेश दिला. मात्र भ्रष्ट शासन यंत्रणा, प्रशासन यंत्रणा यांनी त्या लोकांना पाठीशी घालण्यासाठी दुसरा चौकशी अहवाल नेमला. दुसऱ्या चौकशी समितीने असं ठरवलं की हे अनियमितता यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे लावायची आवश्यकता नाही. हिंदू जनजागृती समितीतर्फे फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली व ज्यांनी अपहार केलाय या मंडळींच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवावेत यासाठी याचिका करण्यात आली होती. या याचिकेचा निकाल 9 मे 2024 रोजी आला आणि सर्व भ्रष्ट व्यक्तींच्या विरोधात फौजदारी गुन्हे तात्काळ लावावेत असा माननीय उच्च न्यायालयाने निकाल दिला. नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक. तुळजापूर देवस्थानातील भ्रष्टाचार 8,45,97,000 रुपयांचा एवढा प्रचंड घोटाळा 1991 ते 2009 या 19 वर्षाच्या कालावधीत होतो. याच्यामध्ये 120 किलो सोनं, 480 किलो चांदी, 272 एकर जमिनीचा घोटाळा. 2015ला संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आपण केली. कारण असं की 19 वर्षाच्या कालावधीत एवढा प्रचंड घोटाळा होऊन सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई नाही. यानंतर रस्त्यावरती आंदोलनं असतील, निवेदनं असतील, संविधानिक मार्गाने विरोध असेल, या सगळ्या गोष्टी झाल्या. न्यायालयामध्ये पुन्हा एकदा संबंधित लोकांवर कारवाई होत नाही म्हणून 2017ला याचिका करावी लागली. शासनाने एक समिती नेमली आणि समितीमध्ये त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की थोडीफार अनियमितता आहे. ही अनियमितता म्हणजे 8,45,97,000 या सगळ्या गोष्टी कुठंतरी धक्कादायक आहेत आणि म्हणून उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर उच्च न्यायालयाने पुन्हा या संदर्भातला निर्णय दिलाय की या बाबतीत 9 ठेकेदार असतील, लिलावधारक असतील, 5 तहसीलदार असतील, 1 लेखाधिकारी असेल आणि 1 धार्मिक अधिकारी असेल, अशा 16 जणांवरती दोषी ठरवून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेत. परंतु अद्यापर्यंत ही कारवाई झालेली नाहीये. ही कारवाई जर झाली नाही तर अवमान याचिका आम्ही या ठिकाणी दाखल करणार आहोत. त्यामुळे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की संबंधित अधिकाऱ्यांवरती तत्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ही मागणी हिंदू जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, पुजारी मंडळ असेल आणि त्याचबरोबर हिंदू विधिज्ञ परिषद सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज केलेली आहे.